पाबुली चालती राहिलेल्या दोन चार. अगं भांडायला लागलं की अख्या गावाला कळतं कुणाची सुनू भांडती. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग इथं जरा जाऊ द्या, माझं तोंड लई आता नाही घरी जा भजन. पाबुली चालती पाबुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाबुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला है कान्हा वाजवितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो नाही खरंय म्हणा. कचकच कांद्याला कुठं राधा जमत असते हे अख्खी जिंदगी भंगारात गेली. माझा टाळ्या एवढं जर प्रेमाने गायलात ना दादा, द्वारकेचा राणा जगाचा मालक येईल आहे की नाही. खरंय आप्पाचा विषय लय हार्ड आहे, जिंदगी यांची याच्यातच गेली हे 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 म्हणायला वाटे यांना तोंडपाठ आहे. विचार करायचा
जगाचा बाप आहे ब्रह्म. आलात का विषयाकडे? जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. आज उत्पत्ती त्याची आहे, पण होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण नजर आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली. देव आहे देवळात. सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका आहे त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. भूत नावाचा पुत्र बृहस्पतीच्या पत्नीला चंद्रापासून झाला. परिणाम त्याग आहे त्याला. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी, मेनका, रंभा मनोरंजन करतायत इंद्राचं. एवढी ताकद ज्याची, त्याने नजर फिरवली, वासना निर्माण झाली. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आया झाल्या, फू झाला. आयुष्यभर नारद नारद केलं. नारायण नारद आयुष्यभर नारायण नारायण. श्रीमद नारायण 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 हरि नारायण नारायण हरि नारायण भगवान नारायण 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 नारायण. एकदा चुकले. कितीदा? एकदा. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत होती, स्वच्छ होती. पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागते. कळलं त्यालाच कळलं महाराज. पण ती बघून नारदाला वेगळीच इच्छा निर्माण झाली. नारद म्हणले, एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. तर हे काही वावग आहे का? बायको असणं काही नाही, वाईट नाही त्याच्यात काय. असा वासना न बायको नसा. जगाचा नियम आहे संसार करावा, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून बायको आहे. पण बायको सुंदर आहे म्हणून बायको करायची हे चुकीचं. नारदाचं कसं झालं? बायको म्हणजे वासनिक दृष्टिकोनातून बायको. बायको कुणाला आवडत नाही? आज प्रत्येकाला बायको आवडत, कुणाला आवडत नाही? आता आमचे विनेकरी महाराज लग्न झालं का तुमचं? विचारलेलं बरं असते ना. एवढा माझ्या आजोबाच्या वडिलांच्या वयाचे, परमार्थही करतात, संसारही करतात. जगाच्या मालकाचा विना गळ्यात आहे काय? सोबा नशीब आहे का महाराज? बरं काय, हा विना गळ्यात पडायला सुद्धा भाग्यलय लागतं. महाराज नाव काय हो तुमचं? बलवीन दादा. वा. परमार्थिक घर असलं की नाव सुद्धा देवाची असत. कळतंय का? नाही तर नाव सुद्धा भंगारच असत. पहिली देवाची नावं का ठेवायची? कसं का होईना पण मुखात तुझं नाव गुणगाईन. कसं का होईना पण मुखात नाव यावं, तुझा विसर पडू. मग लेकराला हाक मारल्यावर तरी देवाची आठवण. तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही का? लागतोच. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेलो बघा, विचारून बघा. पिऊन नाही, विचारून. मध येतो, रागानं खाल्ला तरी गोड आहे. विष आहे ते प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव आहे ते कसंही मुखात आलं की पुण्य आणि समाधान देणारच आहे. कारण त्याच्यावर ताकद आहे तेवढी. मूळ गुण आहे त्याचा तो. पुण्याची गणना म्हणून गुण गाईन. अधिकार आहे त्याच्यात मुखा. आता बलबीन दादा, आमच्या बलबीन संसारही करतात, परमार्थही करतात. मला सांगा माऊली, खरा आनंद कशात आहे? परमार्थात का संसारात? परमार्थात. बघा, खरा आनंद परमार्थात आहे. खरंच खरा आनंद परमार्थात आहे. बलबीन दादा, खरा आनंद परमार्थात आहे. कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? जाणार घरीच आहे. आता हे लक्षात ठेवा, संसार हे कर्तव्य आहे. गरज करायचं करायचं म्हणून वास्तविक नाही. पण नारद म्हणले देवा बायको. देव म्हणले मग कर ना, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ? तुला 16,108 आहेत, मला देन 2-4. आता आधी हा एक भ्रम बाजूला काढ. आपल्या देवतांविषयी बोलताना विचार करत जा. कृष्णाने काय हौसना केलं होय रे बायका? आपल्यासारखा नाद होता त्याला? हा,
शब्दांना माफ करा माझ्या, पण जरा विचार करायचा ना. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्तता केलीस विश्वाची गोकुळाची, कैला, अरे तू आमचं काय? उद्या आम्ही समाजात फिरायला लागलो तर लोक गलिच्छ नजरेनं बघणार, कलंकित नजरेनं बघणार. म्हणले कंसाच्या कारावासात परपुरुषाच्या छायेत राहून आलेली पोरगी, हिला कोण सन्मान देणार? असलं गलिच्छ आयुष्य जगण्यापेक्षा देवा प्राण दिलेला बरा ना. देव म्हणले मी आहे ना, कोण वाईट नजरेनं बघतं बघू. विचारलं ना कोणी कोण तुम्ही, तर ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिणी आम्ही, अधिकार नाही तुमच्या का आमच्या नजरेकडे बघायचं. त्या मुलींनी सन्मानाने जगावं म्हणून कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. ती परंपरा आहे माझी. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. उगा बोलायचं म्हणून काही बोलताना एवढ्या बायका होत्या म्हणून. आणि 8ही बायका देवाकडे आल्या, देवानं केल्या नाही. एकही बायको देवाने केली नाही. देवानं त्यांच्या प्रेमाचा फक्त स्वीकार केला, कारण त्यांनी देवासाठी तपश्चर्या केली. या आणि त्याच्यापेक्षा भांगार हे आजकालचे होतं. राधाचं कृष्णाचं कुठं लगीन झालं होतं म्हणून देवानं बी नाही केलं, मग आपल्याला काय होतं, तुला ना अंधारात नेऊन हाणला पाहिजे, तुझ्याची बरोबरी करतो रे. त्यांचं प्रेम अमर झालं, मग आपल्याला काय होतं, वा तुझी राधा शिमडी आणि तू पुढे खाणारा कृष्ण, वा विचार विचार बी करे जाकीर जरा आपल्याला काहीतरी पदवी देताना. हा पुढे खाणार होता कृष्ण, यांचं थोबाड पाणीपुरीला वासत नाही. तू राहिले तू गुटखा खाऊन ते वाचलं तर पाहिजे. देवा तू राधा मी कृष्ण म्हणा, जरा विचार करीत जा. राधा कोण कृष्ण कोण माहिती तुम्हाला? मोहिनी स्वरूप भगवान विष्णूने ज्यावेळेस घेतलं, कारण दैत्याकडे अमृत गेलं होतं, ते छलकपटांनी घेतलं होतं, ते देवाचंच होतं. देवानं मोहिनी रूप घेतलं. ती मोहिनी इतकी देखणी होती, इतकं रूप देखणं होतं देवाचं. त्या दैत्य बोलले त्यात काय नवल, देव सुद्धा बोलले. देवाला सुद्धा वाटलं काय देखणी स्त्री हो, देवाचं सुद्धा मन गेलं, दैत्याचं गेलं, यात काय नवल आहे. देव सुद्धा पिसळल्यावर काय देखणे, देव सुद्धा एवढं देखणं देव दिसत होता. सगळ्या देवतांना वाटलं अशी बायको पाहिजे. एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात असं वात्सल्य निर्माण झालं, देवा अशा स्वरूपाची जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी, अशी कन्या व्हायला पाहिजे. देवालाही नवल वाटलं, एवढं स्वच्छ मन सूर्यदेवा तुमचं, एवढी देखणी स्त्री बघून तुम्हाला जर मुलीची इच्छा निर्माण होत असेल तर तुम्हाला साष्टांग दंडवत आहे, आशीर्वाद देतो मी, तुमची इच्छा पूर्ण करेल. जेव्हा कृष्ण म्हणून देवकी वसुदेवाच्या पोटी जन्माला येईल, त्याच वेळेस, त्याच युगात, त्याच काळात राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो तिच्या प्रेमात असेल. ही राधा तुम्ही चष्टमस्करी लावली रे गवळणींची. गवळणी माहित तुम्हाला कोण आहे? आयुष्यभर तपश्चर्या केलेले ऋषी मुनी त्या गवळणी आहेत. विचार करा, भगवान श्रीकृष्णाचा सहवास ज्या स्त्रीला लागला, काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. त्या गवळणी आहेत. आणि ह्या गवळणी ह्या डीजे वर वाजवत होत. कुठं फॅड चाललं या विषयाकडे या, तुम्हाला सांगते कसं फॅड चालत. वाईट वाटतं दुसरं काही. चांगली माती आहे आपली, नारू हळू पोर आहे ना, चुकीच्या सगळे नाही पण चालली. मग काय नारद म्हणले तेव्हा बायको दे. देव म्हणला हरकत नाही, जिथं मी नाही ती तुझी. देव नाही म्हणत. 16,106 घरं पिल्ले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. नीट लक्ष देऊ नाही का, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. भरला घनदाट हरी दिसे, जिथे तसे भूत येते ते मानीचे भगवंता. भक्तियोग निश्चित जाणं माझा, जगाचा मानव सगळीकडे. 16,107 घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या पण सगळ्यात देखणी, योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही भेटावी, पण देव त्या संग योगमायानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणी. पट्टराणी कोण? जिच्यासाठी देव पहिल्यांदा आला पंढरपुरात. कोण? राही रखमाबाई तुम्हा ये त्यात या